जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा बाळांनो, लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल हा टॉपिक आपण चालू केलेला आहे. आजचं आपलं लेक्चर दुसरं आहे आणि आज आपण सबस्टिट्यूशन मेथड पाहणार आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये म्हणजे पहिल्या लेक्चरमध्ये आपण इलिमिनेशन मेथड पाहिलेली आहे. ओके, अतिशय सोपा टॉपिक आहे. आपण हे मार्क डिस्ट्रिब्युशन आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. दुसऱ्या लेक्चरमध्ये पण आपण पाहतोय ते पहा. 6 टॉपिक तुमचे हे M1 चे आहेत आणि हे जे टॉपिक आहेत हे त्याचं मार्क डिस्ट्रिब्युशन आहे. पहिला जो टॉपिक आहे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल हा किती मार्कांसाठी आहे? 12 मार्कांसाठी. म्हणजे समजून घ्या तो किती महत्वाचा आहे. ओके, ठीक आहे. तर सर्वात महत्वाचं दुसरं काय, तर ह्या टॉपिकमध्ये आपल्याला किती पॉईंट कव्हर करायचे, तर ह्या टॉपिकमध्ये आपल्याला जवळजवळ 5 एक्सरसाइज कंप्लीट करायचे. हा सर्व पार्ट पहिल्या एक्सरसाइजमध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेला आहे. आता तरी पण या ठिकाणी घेण्याचं कारण तुम्हाला पॉईंट हे इतके लक्षात राहिले पाहिजेत, पार्ट होऊन गेले पाहिजेत का तुम्हाला टॉपिकचं नाव जरी घेतलं तरी तुम्हाला कळलं पाहिजे का त्या टॉपिकमध्ये किती किती पॉईंट आहेत, कोणते आणि कोणते एक्सरसाइज. तर एलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड यापैकी कोणती पण एक मेथड तुम्ही यूज करू शकता पहिल्या एक्सरसाइजसाठी. त्यानंतर ग्राफिकल मेथड, त्यानंतर क्रॅमर्स रूल, दुसऱ्या आणि तिसऱ्या एक्सरसाइजसाठी हे पॉईंट आहेत. ट्रान्सफॉर्म इन लिनियर इक्वेशन हा चौथ्या एक्सरसाइजचा पॉईंट आहे. आणि ऍप्लिकेशन म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे शिकलाय त्याचा वापर करा हे तुमच्या 5व्या एक्सरसाइजमध्ये ज्याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम आहे. तर अशा या 5 प्रॅक्टिस सेटचा आपल्याला स्टडी करायचा आहे आणि ह्या 5 पॉईंटवर ते प्रॅक्टिस सेट काय डिपेंड आहेत. आता पहिल्या लेक्चरमध्ये आपली इलिमिनेशन मेथड कव्हर झालेली आहे. आता आपण पाहणार आहे सबस्टिट्यूशन मेथड. आले लक्षात? तसे तुम्ही दिलेले गणित एलिमिनेशननी जरी सॉल्व्ह केलं तरी चालणार आहे, पण सबस्टिट्यूशन ही तुम्हाला माहिती असणं खूप गरजेची आहे. ठीक आहे. तर आता इथं पहा, एलिमिनेशन मेथड आपली कव्हर झालेली आहे. सबस्टिट्यूशन मेथड आपण घेतोय. हा दोनही पार्ट मिळून तुमचा पहिलाच प्रॅक्टिस सेट कव्हर होणार आहे. इथं मात्र तुमचा दुसरा प्रॅक्टिस सेट कव्हर होणार आहे आणि इथं मात्र तुमचा तिसरा प्रॅक्टिस सेट कव्हर होणार आहे. आणि खरं तर एवढाच तुमचा ह्या एक्सरसाइजचा या टॉपिकचा बेस आहे. बाकी मध्ये येणाऱ्या चौथ्या आणि 5व्या एक्सरसाइजमध्ये तुम्ही ह्या दोनपैकी कोणत्याही एका मेथडचा वापर करू शकता. वाटल्यास तुम्ही याचाही वापर करू शकता. शक्यतो आपण ग्राफिकलचा वापर करत नाही. ओके, ते तुमच्यावर डिपेंड राहील. म्हणजे आपल्याला खरं तर या ठिकाणी तीनच प्रॅक्टिस सेटचा काय करायचा आहे, मेन मध्ये स्टडी करायचा आहे. आता चुकून इथं नाव एलिमिनेशन आले तर सबस्टिट्यूशन मेथड आहे आपली, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता सबस्टिट्यूशन मेथडनी जर तुम्हाला इथं हा पार्ट सॉल्व्ह करायचा असेल तर पहा आपण सेम याच पॅटर्ननी इलिमिनेशन मेथड मध्ये गणितं घेतलेली होती. आता इथे साइन आणि त्याचं सबस्टिट्यूशन मेथडमध्ये जास्त फरक पडत नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं, सबस्टिट्यूशन मेथडने गणित सॉल्व्ह करताना का असं इलिमिनेशन मध्ये आपण पाहिलं होतं की इथं प्लस आणि इथं जर मायनस असेल तर हे एकमेकाला कट होतं. इथं जर मायनस म्हणजे ह्या दोघांचे आपण ऍडिशन करतो. इथं पाहिलं होतं आपण दोघांचं प्लस साइन आलं तर मायनस करावं लागतं, म्हणजे मायनस साइन झालं तर हे कट होतं. इथं पाहिलं तर आधी याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागतं आणि मग दोघांचे आपण ऍडिशन करतो. इथं आपण 3 ने वरती मल्टिप्लाय करतो, मग 2 ने खाली मल्टिप्लाय करतो आणि मग दोघांचं सबट्रॅक्शन करतो. तर या पॅटर्नने आपण इलिमिनेशन मेथड पाहिली होती. आता सबस्टिट्यूशन मध्ये काय होतं का कोणत्या तरी एका इक्वेशन मधून तुम्ही एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढा आणि ती दुसऱ्यामध्ये पुट करा. दॅट्स इट. फक्त इथं सबस्टिट्यूशन मेथड यूज करताना एक पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे का शक्यतो तो जो व्हेरिएबल आहे तो एकटा असावा, बाकी दुसरी कोणतीही कंडिशन नाही. ओके, कसं ते आपण ह्याच एक्झाम्पलचा आधार घेऊन सोडवणार आहोत. आता याची उत्तरं कशी आली होती हे तुम्हाला माहितीच आहे, पहिल्या लेक्चरमध्ये आपण ते पाहिले. मग तीच उत्तर आपल्याला सबस्टिट्यूशननी सुद्धा मिळायला पाहिजे. ओके, मग आता ती मेथड कशी यूज करायची पहा. आता इथं जर तुम्ही इथं पाहिलं तर x प्लस वाय इज इक्वल टू 13 हे तुमचं किती इक्वेशन आहे, हे तुमचं फर्स्ट इक्वेशन आहे. आलं लक्षात. आणि x मायनस वाय इज इक्वल टू 7 ही तुमचं काय सेकंड इक्वेशन आहे. आता मला काय करायचंय, तर ह्या दोघां इक्वेशन पैकी कोणत्या तरी एका इक्वेशनचा वापर करून एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची. मग मी काय करेल, सिंपल मी या सेकंड इक्वेशनचा वापर करेल. आता सेकंड इक्वेशनचा मी वापर का करेल पहा तुम्ही. x इज इक्वल टू काय केलं मी, हा 7 आहे, हा जो मायनस वाय ना तो तिकडे पाठवून दिला, तो प्लस वाय झाला. म्हणजे साइन हे जे मायनस आहे ना त्याला तिकडे पाठवलं, त्यामुळे ते प्लस झालं. आता x इज इक्वल टू 7 प्लस वाय हे जे इक्वेशन मिळालं ना याला तिसरं इक्वेशन म्हणायचं. पहा काय केलं, सेकंड वरनं मी थर्ड इक्वेशन बनवलं. मग ते सेकंड वरनं बनवलंय ना, मग त्याची व्हॅल्यू जी मिळाली ती फर्स्ट मध्ये पुट करायची. ओके, म्हणजे काय लिहिणार आहे, सबस्टिट्यूट किंवा पुट धिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. आलं लक्षात. मग आता इक्वेशन 1 कोण आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 30.
आता मी एक्सच्या जागी काय पुट करणार, एक्स जिथे मला दिसतोय तिथे मी काय पुट करणार, 7 प्लस वाय प्लस 7 प्लस वाय ही एक्सची व्हॅल्यू आहे आणि हा वाय ओके प्लस वाय इज इक्वल टू किती आले 30. हा वाय इथला आहे. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 7 प्लस वाय 2y म्हणजे इथे 7 प्लस 2y इज इक्वल टू किती आहे 30. आता हे जे 7 आहेत हे मी तिकडे ट्रान्सफर करेल कारण मला y ची किंमत काढायची. y इज इक्वल टू 30 हे 7 तिकडे जाऊन काय झाले मायनस म्हणजे 2y बरोबर 13 मायनस 7 म्हणजे किती आले 6. म्हणजे आता मला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे y ची काढायची आहे 6. हे 2 इकडे इंटू आहेत तिकडे जाऊन काय होतील डिव्हाइड चिटकून येत म्हणजे इंटू असतात म्हणजे y ची किंमत किती मिळाली मला 3. जर मला y 3 मिळालाय आता y ची व्हॅल्यू मला मिळाली आता मला कोणाची काढायची x ची काढायची तर धिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन थर्ड. का कारण थर्ड x इज इक्वल टू डायरेक्ट आहे म्हणजे तुम्हाला डायरेक्ट कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे x ची म्हणजे इथं काय लिहिणार आहे तुम्ही पुट धिस व्हॅल्यू इन इक्वेशन थर्ड. काय लिहिलं कळलं ठीक आहे. तर काय इथं x इज इक्वल टू y प्लस 7 प्लस वाय ओके ठीक आहे. म्हणजे आता इथं काय झालं x इज इक्वल टू 7 प्लस y ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे 3. ओके x इज इक्वल टू 7 प्लस 3 10. या पद्धतीने आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. मग खाली पुन्हा एकदा लिहायचं आहे x इज इक्वल टू 10 y इज इक्वल टू 3. ओके असं सर्कल नाही करायचं ब्रॅकेट करायचं ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. काय केलं इथं पहा मी दोन इक्वेशन मला दिली होती. मी काय केलं एक्सला इकडे ठेवून या वायला तिकडे ट्रान्सफर केलं. सेकंड वरनं मला थर्ड मिळालं. सेकंड वरनं मिळालं म्हणून ते मी फर्स्ट मध्ये काढलं. जर मला फर्स्ट वरनं मिळालं असतं तर मी ते सेकंड मध्ये ठेवलं असतं. दॅट्स इट. आता समजा तुम्ही म्हणले नाही सर मला ह्या फर्स्ट वरनच काढायचं तर हा वाय तिकडे फक्त तुम्हाला कशाला पाठवायचा आहे मायनसला पाठवायचा आहे. दॅट्स इट. मग इथं मी खाली सेकंड इक्वेशन वरनं का केलं असं तर मायनसचं काय होईल प्लस आणि मला जितकं साईन प्लस ठेवता येतील गणितामध्ये तितकं मी प्रयत्न करणार कारण मायनस साईन झालं तर चुकण्याचे चान्सेस काय असतात थोडेसे वाढतात. चुकत नाही पण चान्सेस वाढतात. ओके आता इथं जर पाहिलं तर आता प्रॉब्लेम असा आहे का कोणीच मायनस नाहीये. आता जर कोणीच मायनस नाही तर मग आपल्या मनावर आहे कोणाला पाठवायचं. ओके कारण काही झालं तरी मायनस साईन तर येणारच आहे. हे इक्वेशन 1 हे इक्वेशन 2 ओके सॉल्व्ह करायला घेतले आपण डायरेक्ट. इथंच नाही सॉल्व्ह करायचं अशा पद्धतीने आधी प्रश्न लिहून घ्यायचा आहे त्याला इक्वेशन म्हणायचं आणि मग खाली सॉल्व्ह करायचं. आता मी इथं डायरेक्ट सॉल्व्ह करतोय. ओके आता इथं आपण ठरवूया का फर्स्ट वरनं आपण सेकंड थर्ड बनवायचा प्रयत्न केला. आता सेकंड वरनं आपण कसं बनवणार आहे फर्स्ट वरनं थर्ड इक्वेशन कसं बनवणार आहे. मी काय करेल 2x प्लस वाय इज इक्वल टू 23 आहे ना तर ह्या वायला मी जागेवर ठेवलं जो एकटा आहे त्याला एकटाच जागेवर इज इक्वल टू 23 आणि हे 2x तिकडे ट्रान्सफर झाले हे 2x तिकडे जाऊन थांब म्हणजे आता जे y इज इक्वल टू जे मला इक्वेशन मिळालं ना त्याला आपण मी काय म्हणणार आहे x थर्ड इक्वेशन. आता हे जे थर्ड आलं हे कोणापासून मिळालं मला फर्स्ट पासून म्हणून मी याला कोणात टाकणार सेकंड मध्ये. म्हणजे इथं काय लिहिणार आहे मी पुट धिस व्हॅल्यू इन इक्वेशन सेकंड. काय इक्वेशन सेकंड 3x प्लस वाय इज इक्वल टू 33. त्यामुळे काय झालं इथं पहा आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळाली y ची 23 मायनस 2x. इथं हा 3x तसाच आला प्लस y च्या जागी काय लिहिणार आता मी 23 मायनस 2x 23 मायनस 2x आलं लक्षात इज इक्वल टू काय आलं 33. आता इथं जर पाहिलं तर 3x आणि मायनस 2x म्हणजे किती राहिले 1x इज इक्वल टू इथं किती आहेत प्लस 23 तिकडं कोण आहे 33 म्हणजे x बरोबर 33 हे 23 आपण तिकडे पाठवले ते मायनस झाले म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली मला 10. जर मला x मिळालंय दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन थर्ड. का कारण थर्ड मध्ये y ची व्हॅल्यू डायरेक्ट दिलेली आहे. ओके म्हणजे इथं मी काय करणार दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन थर्ड आणि थर्ड मध्ये आता इथं मी ते लिहिलेलं आहे तुम्ही समजून घ्या. ओके काय इक्वेशन थर्ड y इज इक्वल टू 23 मायनस 2x 23 मायनस 2x थर्ड वाले इक्वेशन. देअरफॉर y इज इक्वल टू 23 मायनस 2 च्या जागी काय लिहिणार मी 10. मग 23 मायनस 10 2 जा 20 म्हणजे 10 दुने 20
मग 23 मधनं 20 गेल्यावर 3, म्हणजे वायची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 3. म्हणजे पुन्हा लिहा x बरोबर 10, y बरोबर 3. पहा आपल्याला उत्तर 30 मिळतात, जी पहिल्या टॉपिक मध्ये आपल्याला मिळाली होती, पहिल्या लेक्चर मध्ये आपल्याला मिळाली होती. तीच गणितं मी घेतलेली आहेत, फक्त आपण त्या ठिकाणी आपण एलिमिनेशन मेथड यूज केली होती. आता या ठिकाणी आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरतोय. आले लक्षात? समजलंय नक्की? जायचं पुढं? ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड सॉल्व्ह करायची आहे. आता मला वाटतं पार्ट तुमच्या लक्षात आलेला असेल. याला काय म्हणा इक्वेशन नंबर 1, याला काय म्हणा इक्वेशन नंबर 2. आता मी ह्या दोघांमधलं सोपं कोणतं आहे? हे वाला इक्वेशन. इथं मायनसचं माझं प्लस होऊ शकतं, म्हणून ह्या सेकंड वरनं मी काय बनवणार? x इज इक्वल टू हा 7 आहे, ह्या मायनसला मी तिकडे पाठवलं, प्लस y झालं. आता मला x ची व्हॅल्यू मिळाली, ही व्हॅल्यू मी कोणात पुट करणार? इक्वेशन नंबर 1 मध्ये. म्हणजे जिथे मला x दिसतोय तिथे मी हा ठेवणार. मला इथे कोणाची व्हॅल्यू मिळणार? x ठेवल्यामुळे y ची व्हॅल्यू मिळणार. मिळालेली y ची व्हॅल्यू मी इथं पुट करणार, मला x मिळणार. आलं लक्षात? हे माझं कितवं इक्वेशन झालं? थर्ड वालं. आता तुम्ही याची प्रॅक्टिस करायची. आलं लक्षात? आता थोडासा वेगळा पॅटर्न. आता जर पाहिलं, अतिशय महत्वाचं गणित आहे हे, जर तुम्हाला समजलं सबस्टिट्यूशन मेथड एकदम क्लिअर तुमची झालेली आहे. आता इथं जर पाहायला गेलं तर कुणीच एकटा नाहीये, एकटा कुणीच नाही, ना x एकटा आहे ना y एकटा आहे. बरं, प्लस पण मायनस पण नाही, कोणाला तिकडे पाठवलं. मग अशा वेळेस काय करायचं? आता हे सर्वस्वी आपल्या मनावर आहे नक्की काय करायचं. आलं लक्षात? मग याला आपण इक्वेशन 1 म्हटलं, याला आपण इक्वेशन 2 म्हटलं. मग या ठिकाणी काय करायचंय? तर या ठिकाणी पहा 3x प्लस 2y इज इक्वल टू 36. हे मी इक्वेशन या ठिकाणी राईट करून घेतलं. कोणतं वालं आहे हे? फर्स्ट वालं. कारण आता आपल्या मनावर आहे, काही पण करा. मी ठरवलं मला या y ची व्हॅल्यू काढायची. मग आता मी काय करणार? पहिल्यांदा जर मला y ची व्हॅल्यू काढायची तर ह्या 3x ला मी तिकडे पाठवणार. म्हणजे काय झालं? 2y बरोबर 33, हा 3 तिकडे गेला, मायनस 3x झाले. बरोबर. दुसरी गोष्ट, मला y एकटाच इकडे पाहिजे. मग आता 36 मायनस 3x हा जो 2 इंटू आहे ना, तो तिकडे जाऊन काय मला डिवाइड, सॉरी 2 काय झाला? डिवाइड. म्हणजे आता हे जे इक्वेशन मला मिळालंय ते या पद्धतीने मिळालं. म्हणजे y ची व्हॅल्यू ती ही आहे. ही कोणत्या इक्वेशन वरनं मी काढली? फर्स्ट वरनं. आता मी कोणात ठेवणार? सेकंड मध्ये. दॅट्स इट. म्हणजे इथे काय लिहिणार? दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन सेकंड. ओके. म्हणून काय झालं या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर सेकंड इक्वेशन काय? 4x प्लस 3y इज इक्वल टू 49. किती आहे? 49. आता ही व्हॅल्यू कोणाची आहे? y ची. म्हणजे जिथं y दिसतोय तिथं ही व्हॅल्यू फक्त काय करायची? पुट करायची, सबस्टिट्यूट करायची. म्हणजे आता इथं काय झालं पहा, 4x प्लस 3. आता y च्या जागी मी इथं काय ठेवणार आहे? 3. सॉरी, इथे y च्या जागी 36 मायनस 3x अपॉन 2 इज इक्वल टू 49. पाहता आता एक सर्वात महत्वाचा पार्ट, जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं बेसला 2 आला, ह्या 2 ला हा 3 कट होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? हा जो 3 आहे हा वरच्याला मल्टिप्लाय, म्हणजे 36 आणि 3 ला इथं मल्टिप्लाय, ओके, गुणिले. मग आता अशा वेळेस आपण काय करायचंय? नीट लक्षात ठेवा. तर ह्या टोटल इक्वेशनला पहा, मी काय लिहितोय, ह्या टोटल इक्वेशनला मी 2 ने मल्टिप्लाय करेल. आता का? रिझन, जेव्हा मला 1/2 असतो, याला मी 2 ने मल्टिप्लाय करतो, तेव्हा 2 ला 2 कट होतो. समजा माझ्याकडे 4/3 आहे, मला हा खाली 3 नकोय, तर मी ह्या नंबरला 3 ने मल्टिप्लाय करेल, म्हणजे 3 ला 3 काय होतो? कट होतो. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर माझ्या गणितामध्ये इथे मला बेसला 2 आलाय, तो नकोय मला. म्हणजे ह्या 2 नी जर याला मल्टिप्लाय केलं तर 2 ला 2 काय होईल? कट होईल. म्हणजे हे गणित अजून थोडंसं सोपं होईल. कारण इथं याने याला मल्टिप्लाय करा, बेस सेम करा, ते थोडंसं हार्ड होईल. म्हणून आता ह्या टोटल इक्वेशनला आपल्याला जर 2 नी मल्टिप्लाय करायचंय, सॉरी, तर ह्या 2 नी इथं मल्टिप्लाय करत असताना काय होणार आहे? 2 नी इथं मल्टिप्लाय केलं, किती आले? 8x प्लस ह्या 2 नी इथं मल्टिप्लाय केलं, 2 ला 2 कट झाला आणि हा 3 आतमध्ये मल्टिप्लायला गेला, तर म्हणजे इथं किती आले? 8 सायत्रिक 18, ओके, हा चालेल 3 त्रिक 9 1 10 108 मायनस 3 त्रिक किती आले? 9x
बरोबर, 2 कट झाला आणि दोन्ही इथं केलं 98 उत्तर आलं पहा. म्हणजे ह्या दोन्ही याला केलं, ह्या दोन्ही याला केलं, ह्या दोन्ही याला केलं. ओके, मग आता इथं काय झाले 8x मायनस 9x, म्हणजे 8 मधनं 9 गेले, x राहिला पण 9 मोठा आहे म्हणून मायनसचं साईन. आलं लक्षात? आणि इथं किती आहे 108, बरोबर तिकडे किती आहे 98. आता मला प्लस 1 ची व्हॅल्यू पाहिजे, किंवा आपण जनरली काय करतो, x ला एका बाजूला ठेवतो, उरलेल्या नंबरला आपण तिकडे पाठवतो, आपण तसंही करू शकतो. ओके, म्हणजे इथं मी काय केलं मायनस एक्स ला जागेवर ठेवलं, तिकडे 98 आहेत, हे 108 तिकडे गेले, 108 ही तिकडे जाऊन मायनस झाले. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर मायनस एक्स बरोबर 98 मधनं 108 गेले म्हणजे 10 राहिले, 108 मधून 98 गेले, पण मोठा 108 आहे म्हणून त्याचं वजा चिन्ह आहे. इकडे पण एक्स वजा आहे, तिकडे पण वजा आहे. मग मला एक्स पॉझिटिव्ह पाहिजे म्हणून मी याचं साईन चेंज केलं, म्हणून पलीकडच्या पण नंबरचं साईन चेंज होतं. मग ते प्लस असतं तर मायनस झालं असतं, मायनस असतं तर प्लस झालं असतं. म्हणजे मला एक्सची व्हॅल्यू किती मिळाली या ठिकाणी 10. आलंय लक्षात? मग ही व्हॅल्यू, ही जी 10 व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे, ही फक्त तुम्हाला काय करायचंय, पुट धिस व्हॅल्यू इन इक्वेशन थर्ड. आले लक्षात? ओके, एवढंच तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय. मग थर्ड इक्वेशन काय आहे तुमच्या समोर? थर्ड इक्वेशन आहे y इज इक्वल टू 36 मायनस 3x अपॉन 2. 36 मायनस 3x अपॉन 2, म्हणजे इथं 36 मायनस 3 ब्रॅकेटमध्ये किती 10 अपॉन 2, मग इथे किती आले 36 वजा 10 तरी 30 भागिले 2, म्हणजे इथं उत्तर किती आलं 36 मधून 30 गेले 6 भागिले 2, म्हणजे उत्तर किती मिळालं 3. आणि हेच तुमचं फायनल उत्तर आहे, x बरोबर 10, y बरोबर किती मिळाले 3. आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता, सोडवायचा होता. दॅट्स कॉल्ड सबस्टिट्यूशन मेथड. म्हणजे जेव्हा तुम्हाला लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल दिलं जाईल आणि सॉल्व सांगितलं जाईल, तेव्हा तुम्हाला जी सोपी मेथड वाटते इलिमिनेशन किंवा सबस्टिट्यूशन, त्यापैकी कोणतीही एक तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. तुम्हाला जी सोपी वाटते ती तुम्ही वापरा. दोन्हीही मेथड तुम्हाला शिकवल्या गेलेल्या आहेत. ओके, आणि बोर्डाला तुम्हाला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड यूज करू शकता. तर बोर्डाला या टाईपनी प्रश्न विचारला गेल्यानंतर तुम्ही काय करणार आहात, म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3, आणि दुसरं इक्वेशन जर तुम्ही इथं पाहिलं तर 3x मायनस 2y इज इक्वल टू किती आहे 4. मग मी इथं मायनसला प्लस नाही करणार, मी ह्या फर्स्ट इक्वेशन वरनच व्हॅल्यू काढणार आहे, कारण सबस्टिट्यूशन मेथडने चा वापर करत असताना मला एकटा एका बाजूला ठेवायचा आहे. म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. जर मी एकची व्हॅल्यू काढायचं ठरवलं तर 3 हा वाय तिकडे जाऊन काय होणार आहे मायनस. ही जी मला व्हॅल्यू मिळाली ही मी आता सेकंड मध्ये पुट करणार. आता सेकंड इक्वेशन काय, 3x मायनस 2y इज इक्वल टू किती आलं 4. एक्सची व्हॅल्यू मी तिथं पुट करणार आहे 3 ब्रॅकेटमध्ये, एक्सच्या जागी मी काय लिहिणार आहे 3 मायनस वाय. आलं लक्षात? ओके, मायनस 2y हे तसंच आहे इज इक्वल टू 4. 3 त्रिक 9 इथं आले, 3 दुने वजा y इथं आले 3y, आणि इथं मायनस किती आहे 2y इज इक्वल टू किती आहे 4. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 9 वजा 3y वजा 2y म्हणजे वजा 5y. ओके, इज इक्वल टू किती आहे 4. आता इथं जर तुम्ही राहिलं तर आपण काय करूया, 9 ला आपण तिकडे पाठवलं म्हणजे इकडे कोण राहिला 5y, तिकडे कोण 4, 9 तिकडे काय केले मायनस म्हणून, म्हणजे इथं काय झालं मायनस 5y इज इक्वल टू 4 मायनस 9 मायनस 5, म्हणजे इथं काय झालं y इज इक्वल टू, आता इथं मायनस आहे इथं पण मायनस आहे, म्हणजे वन टाइम आपण दोघांचं मायनस काय करू कट करू. मी याचं प्लस केलं तर त्याचं पण प्लसच होतं. ओके, याला तुम्ही डिवाइडला पाठवून तिथं पण प्लस करू शकता, डझंट मॅटर. आता इथं y इज इक्वल टू 5, हे 5 कशाला गेले डिव्हाइडला, म्हणजे y ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली 1. आता y ची व्हॅल्यू मिळाली, धिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन थर्ड. हे तुमचं किती इक्वेशन आहे थर्ड इक्वेशन. इथं जर तुम्ही y ची व्हॅल्यू पुट केली 3 वजा 1 म्हणजे उत्तर मिळालं 2, म्हणजे x ची व्हॅल्यू किती या ठिकाणी 2. मी y ची व्हॅल्यू काढली, तुम्ही x ची व्हॅल्यू काढा, ती पण 2 येते हे या ठिकाणी आपल्याला समजलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण हे गणित सॉल्व्ह करताना कोणती मेथड वापरली, सबस्टिट्यूशन वापरली. हीच मेथड तुम्हाला या ठिकाणी सुद्धा काय करायची यूज करायची आहे. आले लक्षात? तर तसं प्रत्येक ठिकाणी सबस्टिट्यूशनच मेथड वापरली गेली पाहिजे असं काही नाहीये, पण प्रॅक्टिस असावी. ऐन टायमाला कधी कोणती मेथड आपल्याला कामाला येईल सांगता येणार नाही, आणि दोन्ही तुम्हाला येत असाव्यात. म्हणून होमवर्क म्हणून जो फर्स्ट लेक्चरला मी होमवर्क दिला होता, तुमचा जो फर्स्ट प्रॅक्टिस सेट आहे त्यातल्या सेकंड क्वेश्चन मधली ही जी 6 गणितं आहेत ही तुम्ही इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह केलेली असतील, तर आता तीच तुम्ही सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व्ह करायची. उत्तरं तुम्हाला तीच मिळाली पाहिजेत, हे लक्षात ठेवा. आले लक्षात?
ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा टॉपिक काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा होता. तर या ठिकाणी तुमची सबस्टिट्यूशन मेथड संपलेली आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये काय होणार आहे आपलं, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या पॅटर्नची गणितं घेणार आहे. म्हणजे अजूनही आपण एक्झरसाइजला सुरुवात करत नाही. आता का करत नाहीये, तर तुम्हाला त्याचं संपूर्ण एक्झरसाइजचं बेसिक तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून. तर इथं जर तुम्ही पाहिलं तर कशा पॅटर्ननी गणितं विचारली गेली, 17x अधिक 15y बरोबर 11. आणि इथं जर पाहिलं तर 15x अधिक 17y बरोबर 21. म्हणजे इथे 17 जो एकचा आहे तो इथं 17 वायचा आहे, आणि जो इथं एकचा आहे तो इथं वायचा आहे. असे उलटून आहे तेच कोइफिशियंट जेव्हा शफल होतात, एकमेकांमध्ये इंटरचेंज होतात, तेव्हा नक्की गणित कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचंय. तेव्हा जर तुम्हाला सांगितलं का x मायनस वाय ची व्हॅल्यू काढा, तर ती तुम्ही कशा पद्धतीने काढणार आहात. ओके. किंवा इथं जर तुम्हाला दिलं तर प्लसची व्हॅल्यू कशी काढणार, मग ती तुम्ही कशा पद्धतीने काढणार. मग तुम्हाला सेपरेट एक्स काढायची गरज आहे का, सेपरेट वाय काढायची गरज आहे का, किंवा अशा टाईपची गणित आली तर ती कशा पद्धतीने सॉल्व्ह करायची. बोर्डाला विचारली गेलेली गणितं आहेत. आता हा प्रश्न 2024 ला विचारला गेलेला प्रश्न. तर अशा टाईपच्या प्रश्नांना आपण सॉल्व्ह करणार आहोत येत्या लेक्चरमध्ये. कारण तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये सुद्धा शेवटची 2 गणितं जर तुम्ही पाहिली तर ह्या पॅटर्नमध्ये तुम्हाला आलेली पाहायला मिळतील, आणि त्यासाठी आपण सेपरेट लेक्चर घेणार आहोत, कारण तितकाच तो महत्त्वाचा पार्ट आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपले 2 लेक्चर कव्हर झालेले आहेत, आणि थर्ड लेक्चरमध्ये आपण आता तुम्हाला जो पार्ट सांगितला तो कव्हर करणार आहे, आणि मग आपण आपल्या प्रॅक्टिस सेटला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचा आहेच. एखादं गणित जर तुम्हाला येत नसेल तेवढंच तुम्ही फक्त प्रॅक्टिस सेटमध्ये पाहणार आहात. तर या पद्धतीने प्रॅक्टिस चालू ठेवा, आणि त्यासोबत इतर विषयांचाही अभ्यास चालू ठेवा. आले लक्षात? ओके. बाय बाय. ऑल द बेस्ट.